विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी सभागृहाच्या कामकाजावरती नाराजी दर्शवली आहे। सत्ताधारी आणि विरोधक या दोघांच्याही भूमिकेवरती तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सर्वसामान्यांना आपले प्रश्न सुटतील अशी आशा असते, मात्र यावरती चर्चा घडत नसल्याचं राम शिंदेंनी म्हटलंय। यामध्ये नक्की सुधारणा होणं गरजेचं असल्याचं सुद्धा राम शिंदे यांनी सांगितलं। तर कुठेतरी आपल्याला भविष्य काळामध्ये चालू काळामध्ये आपल्याला हा मेंटेन करावा लागेल आणि त्या दृष्टिकोनातून आवश्यक ती उपाययोजना देखील करावी लागेल। बजेट अधिवेशन होतं। आता मी अगोदरच म्हटलं की समाज माध्यम कोणत्या दिशेने बातम्या चालवतात त्या दिशेने सभागृहाच्या अंतर्गत देखील कामकाज चालू राहतं आणि त्यामुळं कोणता विषय हा चव्हाट्यावर आलेला आहे, कोणत्या विषयाला TRP जास्त आहे आणि कोणता विषय उचलल्याच्या नंतर मला प्रसिद्धी मिळेल, अशा दृष्टिकोनातून कामकाज होणं हे काही योग्य होत नाही। शेवटी कामकाज हे फलदायी झालं पाहिजे। हे अर्थसंकल्पीय अधिवेशन होतं आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये दर्जात्मक आणि फलदायी चर्चा होणं हे अभिप्रेत आहे आणि त्या दृष्टिकोनातून होण्याची आवश्यकता आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।